हेलो बच्चे लोग, जय हिंद जय महाराष्ट्र। वंस अगेन वेलकम बैक टू यूट्यूब चैनल ज्ञान सागर एकेडमी। तो बच्चों लोग, हमने एक नया चैप्टर स्टार्ट किया था हिस्ट्री सिविक्स का, स्टैंडर्ड 7 का चैप्टर 7 था। चैप्टर का नाम था द एडमिनिस्ट्रेशन ऑफ स्वराज। ये इसका पार्ट 3 है बच्चे लोग। पार्ट 3 अपन ने शूट किया, पहले पार्ट और दूसरा पार्ट हमने पहले ही अपलोड किया है। फर्स्ट पार्ट में हमने ये चैप्टर का अष्टप्रधान मंडल देखा था। सेकेंड पार्ट में हमने एग्रीकल्चर, इकोनॉमी, ट्रेड और बिजनेस के बारे में देखा था। तो ये पार्ट में अपन शिवाजी महाराज के मिलिट्री ऑर्गेनाइजेशंस के बारे में भी देखने वाले हैं। मिलिट्री ऑर्गेनाइजेशंस, उनका इंटेलिजेंस डिपार्टमेंट, फोर्ट, सीज, नेवी, सब ये चैप्टर ये पार्ट में खत्म होगा। ठीक है, तो चलो स्टार्ट कर देते हैं। तो मिलिट्री ऑर्गेनायझेशन, तो आम्ही सबको पता आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराजांची मिलिट्री कशी होती। महाराज की मिलिट्री कैसी थी? अपन म्हणतो आपल्याकडे मावळे होते, कसे होते, काय होते। तो जो महाराज की जो मिलिट्री थी बच्चे लोग, वो दो पार्ट में डिवाइड थी। हे जे आपले मिलिट्री होते, जे आपले मावळे होते, हे दोन पार्ट मध्ये डिवाइड होते। कुठल्या दोन पार्ट मध्ये? एक होता इन्फेंटरी, ठीक आहे, एक होता इन्फेंटरी आणि दुसरा होता पोरांनो कॅव्हलरी। ठीक आहे, एक होता इन्फेंटरी आणि एक होता कॅव्हलरी। तर आता इन्फेंटरी काय आणि कॅव्हलरी काय पोरांनो? पोरांनो इन्फेंटरी म्हणजे काय? इन्फेंटरी म्हणजे आपलं पायदळ, ठीक है, अपनी आर्मी, मतलब जो जिनके हाथ में सिर्फ तलवार, भाला, बीला, धनुष्यबाण वो सब होता था, लेकिन कैसे वो जमीन के ऊपर रहते थे, वो कुछ नहीं, उनके पास ना हाथी था, ना घोड़ा था, ना कौन सा उनके पास किया था, नहीं, बस वो बस आर्मी, अपनी नॉर्मल आर्मी। ठीक है, और दूसरी थी कैवलरी। कैवलरी मतलब जिनके पास हॉर्स थे, हॉर्स वाले आर्मी, हॉर्स आर्मी आपण ऐसे भी लिख सकते हैं। ठीक है, इन्फंटरी मतलब काय? परत सांगतो, इन्फंटरी म्हणजे काय? आर्मी, पायदळ म्हणतो आपण त्याला। नॉर्मल आपली आर्मी, आता आपली आर्मी मध्ये काय फक्त बंदूक आहे, काही काय नाही। एअरफोर्स कडे विमान आहे, नेव्ही कडे जहाज आहे, तर त्यातलं इन्फंटरी म्हणजे ज्याकडे फक्त आर्मी आहे। कॅव्हलरी म्हणजे काय? ज्याकडे घोडा आहे आणि बाकी हत्यार पण आहे। ठीक आहे, ओके। तर आता आर्मी मध्ये म्हणजे इन्फंटरी मध्ये दोन महत्वाची पद होती। ठीक है, दोन महत्वाची पद होती, दो पोस्ट, इंपॉर्टेंट पोस्ट थे। उसमें क्या था? एक था हवलदार, एक था हवलदार, और दूसरा था बच्चों लोग जुमलेदार। क्या था दूसरा? जुमलेदार। एक था हवलदार और दूसरा था जुमलेदार। और ये दोनों का हेड एक था, जिसको अपन बोलते हैं सरनोबत। ठीक है, ये दोनों का जो हेड था, हेड यहां पर मैं लिख देता हूं, ये पूरा, ये आर्मी का पूरा हेड था, उसको क्या बोलते थे बच्चों लोग? अपन उसको बोलते थे सरनोबत। ठीक है, समझ में आ गई? ये चीज समझ में आ गई? समझ लो, इन्फंटरी मध्ये दोन गोष्टी आहेत, आर्मी, इन्फंटरी म्हणजे आर्मी, त्यामध्ये दोन गोष्टी, एक आहे हवालदार आणि पोरांनो दुसरं काय? जुमलेदार। ही गोष्ट आपल्याला कळली। तर दोघांच्या हेडला काय म्हणायचं आपण? सरनोबत। म्हणजे पूर्ण पूर्ण इन्फंटरीचा जो हेड आहे त्याला काय म्हणायचं? सरनोबत। ओके, अभी दुसरं दुसरं तर कॅव्हलरी। कॅव्हलरी म्हणजे काय? ज्याच्याकडे घोडा आहे, ज्याच्याकडे आर्मी है। तो यहाँ पर भी दो चीजें होती थी बच्चों लोग, यहाँ पर भी दो चीजें हैं। यहाँ पर एक होते शिलेदार, आपण नाही म्हणतो महाराजांचे शिलेदार आहे, एक होते शिलेदार, आणि इथं दुसरं काय येतं? शिलेदार सोबत पोरांनो इथं एक होतं बारगीर। ठीक आहे, एक काय होतं? बारगीर। कळलं काय? दोन गोष्टी कळल्या, एक होतं शिलेदार आणि दुसरं काय होतं पोरांनो? दुसरं होतं बारगीर। आता शिलेदार म्हणजे काय आणि बारगीर म्हणजे काय? शिलेदार म्हणजे काय पोरांनो? त्याच्याकडे स्वतःचा घोडा होता, स्वतःची तलवार होती। ठीक आहे, घोडा, हॉर्स स्वतःचा होता, हॉर्स अँड वेपन, वेपन म्हणजे तलवार बिलवार जे काय असेल ते, ओन स्वतःच होतं। ओन म्हणजे काय? स्वतःच होतं ते। ठीक आहे, शिलेदार म्हणजे काय? ज्याच्याकडे घोडा होता, ज्याच्याकडे तलवार होती, पण ती स्वतःची होती। आता बारगीर म्हणजे काय? ज्याच्याकडे हॉर्स आणि घोडा आणि वेपन नव्हतं, ते कोण द्यायचं? स्टेट म्हणजे राजा द्यायचं त्यांना, त्याला द्यायचं बारगीर। कळलं? शिलेदार म्हणजे काय? शिलेदार म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचा घोडा होता, स्वतःची तलवार होती। बारगीर म्हणजे काय? त्याकडे ना स्वतःचा घोडा होता, ना स्वतःची तलवार होती, त्याला राजा पुरवायचा, महाराज त्याला तलवार आणि घोडा आणून द्यायचे, घे आणि चल पळ लढायला। कळले दोघं? आणि या दोघांचा जो हेड आहे, या दोघांचा जो हेड, आता इथं ह्या दोघांचा हेडला सरनोबत बोलतात, ह्यांचा पण हेडला, इन्फंटरीच्या पण हेडला आपण सरनोबत म्हणतो। ह्यांना पण काय म्हणायचं? ह्यांना पण काय म्हणायचं पोरांनो? सरनोबत। म्हणजे दोघांचा हेड, इन्फंटरीचा पण हेड असू द्या, कॅव्हलरीचा पण हेड असू द्या, दोघांना काय म्हणायचं? सरनोबत म्हणायचं। समजलं? आता भरपूर सारे लोक आपले महत्वाचे मावळे जे होते ते सरनोबत होते। आता एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, हंबीरराव मोहिते, हंबीरराव मोहिते हे आपले सरनोबत होते। मग नंतर प्रतापराव गुजर होते। ठीक आहे, प्रतापराव गुजर। ठीक आहे,
प्रतापराव गुजर, नंतर अजून एक होते नेताजी पालकर. नेताजी पालकर हे सगळे आपले सरनोबत होते, कॅव्हलरीचे सरनोबत होते. पोरांनो आणि इन्फंटरी आणि कॅव्हलरी या दोघांच्या हेडला आपण म्हणतो सेनापती. काय म्हणतो यांना आपण? या दोघांच्या हेडला आपण म्हणतो सेनापती. ठीक आहे. म्हणजे आता रिसंट सेनापती म्हणजे सगळ्यात लास्टला होते जेव्हा शिवाजी महाराजांच्या वेळेस हंबीरराव मोहितेंना त्यांनी सेनापती केलं होतं. ठीक आहे. प्रतापराव गुजर हे बहुतेक नेताजी पालकर पण होते, पण मला वाटतं हंबीरराव मोहितेंना महाराजांनी सेनापती केलं होतं नंतर. ठीक आहे. समजलं? आपले मिलिटरी ऑर्गनायझेशन कशी कळलं? इन्फंट्री आणि कॅव्हलरी. इन्फंट्री मध्ये कोणी आर्मी दोन होते, हवालदार आणि जुमलेदार. दोघांच्या हेडला काय म्हणायचो आपण? सरनोबत. इथं हॉर्स आर्मी होती, यांच्याकडे कॅव्हलरी म्हणजे हॉर्स आर्मी. त्याच्याकडे एक शिलेदार होता, एक बारगीर होता. शिलेदार म्हणजे त्याला स्वतःचा घोडा होता, स्वतःची तलवार होती. बारगीरकडे स्वतःचा घोडा नव्हता, स्वतःची तलवार नव्हती, त्याला महाराज प्रोव्हाइड करायचे. आणि या दोघांच्या हेडला पण आपण म्हणायचो सरनोबत. एवढंच नाही, या दोघांच्या इन्फंटरी आणि कॅव्हलरी या दोघांच्या हेडला आपण म्हणायचो सेनापती. ठीक आहे. आणि काय महत्वाची लोक होते ते कॅव्हलरीचे प्रमुख होते, सरनोबत होते, म्हणजे हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर. ठीक आहे. एवढं आपल्याला कळलं. तर ही महाराजांची मिलिटरी ऑर्गनायझेशन होती. पण पोरांनो आता महाराजांचं एक होतं इंटेलिजन्स ब्युरो, एक इंटेलिजन्स रिपोर्ट पण होता महाराजांचा. ठीक आहे. इथं लिहू का मी? कुठं लिहू? अभी यहाँ पर लिहितो, इथं लिहितो. इंटेलिजन्स डिपार्टमेंट. आता इंटेलिजन्स डिपार्टमेंट म्हणजे काय? आता तुम्हाला माहिती आहे इंटेलिजन्स डिपार्टमेंट म्हणजे आपली रॉची आर्मी आहे. इंडियाकडे रॉ आहे ना. रॉ म्हणजे काय? आपण आपल्या देशातच बसलोय, पण बाहेरच्या खबरी आपण आणतोय. आपला एक माणूस आपण सोडलाय, आपण नाही का म्हणतो आपण एक मस्त पैकी गुप्तहेर सोडू, वो सब इन्फॉर्मेशन निकाल के मेरे को लाके देगा, है ना. म्हणजे एका शत्रूच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे एनिमीच्या एखाद्या कॅन्टोन्मेंट मध्ये एनिमीच्या कॅन्टोन्मेंट मध्ये काय करायचं, एखादा आपला गुप्तहेर सोडून टाकायचा आणि तो सगळं इन्फॉर्मेशन काढून, हा एवढे एवढे तलवार, एवढे एवढे घोडे, मग चला महाराजांना जाऊन सांगू. मग त्याचा हेड, इंटेलिजन्स डिपार्टमेंटचा जो हेड होता तो आपले होते बहिर्जी नाईक. काय होते? बहिर्जी नाईक. ते आपले महाराज त्याला सांगायचे हे स्वराज्याचे डोळे आणि कान आहेत. बहिर्जी नाईक कोण होते? स्वराज्याचे डोळे आणि कान असं महाराज त्यांना म्हणायचे. त्याचं कारण सांगतो. कारण सगळ्या दुश्मनांवर लक्ष ठेवणं, सगळ्या दुश्मनांकडून इन्फॉर्मेशन आणून महाराजांना प्रोव्हाइड करणं, हे महत्वाचं काम कोण करायचं? हे महत्वाचं काम करायचे बहिर्जी नाईक. समजलं? बहिर्जी नाईकचं काम काय होतं? सगळ्या बाजूला जायचं, सगळी इन्फॉर्मेशन काढायची आणि महाराजांना आणून द्यायची. तुम्हाला सांगतो, जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, आपल्याला माहिती आहे सुरतला जाऊन सगळी सोनं, नाणं, चांदी, हिरे बिते सगळं आणलं होतं इथं आपल्या स्वराज्यामध्ये. मग त्याच्यासाठी लागणारी जी खबर होती ती बहिर्जी नाईकनी महाराजांना एकदम अचूक सांगितली होती, म्हणजे एकदम परफेक्ट खबर सांगितली होती. म्हणून महाराजांना ते लुटणं सोपं पडलं. आग्रावरून जेव्हा महाराज सुटले होते, आग्रावरून सुटताना पण जी महाराजांना परफेक्ट खबर द्यायचं काम केलं होतं ते पण केलं होतं बहिर्जी नाईकने. म्हणून बहिर्जी नाईकला स्वराज्याचा कान आणि डोळा म्हणत होते. त्यांनी खूप मोठी भूमिका स्वराज्यासाठी निभवलेली होती. ठीक आहे. ओके. आता पुढचं बघूया पोरांनो, पुढचा टॉपिक बघूया फोर्ट्स. ठीक आहे. पुढचा टॉपिक बघूया फोर्ट. आता फोर्ट्स म्हणजे काय? फोर्ट्स म्हणजे ऑब्व्हियसली पोरांनो आपले किल्ले आपले, है ना. तर पोरांनो महाराजांकडं स्वराज्यामध्ये 300 फोर्ट्स होते. किती होते? 300 फोर्ट्स. महाराजांच्या स्वराज्यामध्ये किती फोर्ट्स होते पोरांनो? 300 फोर्ट्स होते. तर किल्ला का बांधायचा? तर तुम्हाला एक सांगतो की सगळ्यात आधी महाराज काय करायचे, सगळ्यांकडून रेव्हेन्यू वगैरे टॅक्स बिक्स घ्यायचे आणि त्याची थोडीशी अमाऊंट, त्यातली एक छोटीशी अमाऊंट महाराज काय करायचे, ते तुमच्या ह्याच्यासाठी द्यायचे. कशासाठी? की किल्ले दुरुस्तीसाठी. किल्ल्याची जर भिंत पडली असेल, किल्ल्याचा दरवाजा खराब झाला असेल, है ना, कुछ अगर प्रॉब्लम होगा किले में, तो वो क्या करेंगे, किला के ऊपर क्या कर देंगे, किले के ऊपर वो खर्चा कर देंगे पैसा. अभी किले में क्या क्या है और किला क्यों बनाया जाता है? अगर सपोज एक गांव है, गांव के ऊपर दुश्मनों ने अटैक कर दिया तो क्या करेंगे, वो जो लोग थे आजूबाजू के, है ना, जे गावाचे लोक राहायचे, त्या गावातल्या सगळ्या लोकांना घ्यायचं आणि किल्ल्यावर जायचं. कळलं? किल्ला कशासाठी बांधलाय? प्रोटेक्शनसाठी. जर समजा कुठला एनिमी आला, जोरात पाऊस आला, जोरात पूर आला, मग त्या लोकांना घ्यायचं, त्या सगळ्या लोकांना जाऊन किल्ल्यावर नेऊन ठेवायचं. किती का लोक असणार, किल्ला म्हणजे भरपूर मोठा.
महाराजांनी काय केलं होतं माहिती का? महाराजांनी भरपूर सारे असे डोंगर होते, ते डोंगर प्लॅटूज म्हणतो आपण त्याला. तर प्लॅटूज म्हणजे माहिती ना काय? असा डोंगर असतो, वर प्लेन असतं आणि असे प्लेन डोंगर असतात, त्याला म्हणतो आपण प्लॅटूज. मग भरपूर सारे अशा प्लॅटूजवर महाराजांनी किल्ले बांधले होते. किल्ले बांधायचं काय आहे की तिथल्या लोकांना सिक्युरिटी झाली पाहिजे. ठीक आहे. मग तिथल्या लोकांना घ्यायचं आणि गडावर जाऊन बसायचं. मग गडावर काय करायचं? भरपूर सारं अन्नधान्य साठवून ठेवायचं. गडावर काय करायचं? अन्नधान्य भरपूर सारं साठवून ठेवायचं. बहुत सारे फूड ग्रेन जो कुछ भी खाने के लिए लगने वाला सामान है वो ऊपर फोर्ट के ऊपर जाके रख देने का. त्याच्यानंतर तिथं भरपूर सारं अम्युनिशन पण ठेवायचं. किल्ल्यावरूनच फायरिंग करून याला संपून टाकायचं ना, कशाला आपण खाली जाण्याच्या लफड्यात पडायचं. किल्ल्यावरच मग एवढं अम्युनिशन पाहिजे की किल्ल्यावरच चढून ह्या सगळे जे एनिमीज आले धाड 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 उडा दो खतम बात खतम. मग तिथं भरपूर साऱ्या तोफा ठेवल्या होत्या, भरपूर साऱ्या गोष्टी ठेवल्या होत्या. तिथं भरपूर तलवारी वगैरे सारख्या होत्या किंवा धनुष्यबाण होते. एरो बो आणि एरो इधर से उडा दो सबको. ठीक आहे. नंतर नंतर बंदुकी पण आल्या, पण त्यानंतर आपण बघूया. ठीक आहे. मग अशा सगळ्या गोष्टी आपण किल्ल्यांवर करत होतो. ठीक आहे. तर तुम्हाला सांगितलं मग महाराजांनी काय काय किल्ले आहेत ते स्वतः बांधले. तर कुठले कुठले किल्ले महाराजांनी स्वतः बांधले? सगळ्यात महत्वाचा किल्ला महाराजांनी बांधला तो म्हणजे प्रतापगड. ठीक आहे. हा तोच प्रतापगड आहे पोरांनो, जिथं शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारलं होतं. अफजल खानला मारलं होतं, जो कोथळा बाहेर काढला होता, तोच प्रतापगड आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट अजून एक बांधलं होतं तो म्हणजे पावनगड. ठीक आहे. अजून एक गड होता जो शिवाजी महाराजांनी बांधला होता, तो आहे पावनगड. आणि अजून एक सगळ्यात मोठा गड जो शिवाजी महाराजांनी बांधला होता तो आहे राजगड. राजगड, रायगड नाही पण रायगड वेगळा आणि राजगड वेगळा. राजगड ही स्वराज्याची राजधानी होती. राजगड काय होतं? ही स्वराज्याची राजधानी होती. नंतर राजगडची राजधानी रायगडावर शिफ्ट केली. ठीक आहे. आधी काय होतं? राजगड ही स्वराज्याची राजधानी मतलब कैपिटल, हम लोग सबका कैपिटल जहां से हम पूरे सब लोगों पे ध्यान रख सकते हैं, मतलब हमारा हेड ऑफिस, स्वराज का हेड ऑफिस कहाँ पर था? रायगढ़ पे था. फिर बाद में वो राजगढ़ पे था. फिर बाद में वो रायगढ़ के ऊपर शिफ्ट करवा दिया. ठीक है. एक किला था जिसका नाम था रायरी. एक किला था जिसका नाम था रायरी. तो रायरी किला था, उसको डेवलप किया महाराज ने और उसका नाम दे दिया राजगढ़. ठीक है. समझ में आ गया? ही गोष्ट कळली पोरांनो. ठीक आहे. आता ह्याच्यापेक्षा वेगळी एक गोष्ट अजून तुम्हाला सांगतो की किल्ल्यावर काय काय असायचं. जर समजा एक किल्ला बांधला, समजा एक किल्ला घ्या प्रतापगड. प्रतापगड किल्ला. तर प्रतापगड किल्ल्यावर जो मेन प्रमुख किल्ल्याचा हेड आहे त्याला म्हणायचं किल्लेदार. त्याला काय म्हणायचं? किल्लेदार. किल्लेदार म्हणजे कोण? जो किल्ल्याचा हेड आहे आणि त्याच्यासोबत त्याच्या मदतीला एक असायचा सबनीस. त्याच्या मदतीला कोण असायचा? सबनीस. सांगितलं? कळलं? प्रत्येक गडावर एक किल्लेदार असायचा. किल्लेदार म्हणजे हेड ऑफ द किल्ला, प्रमुख, त्या फोर्टचा तो प्रमुख असायचा, त्याला काय म्हणायचो आपण? किल्लेदार. आणि त्यासोबत मदतीला एक जण सेक्रेटरी असायचा, त्याला म्हणायचो आपण सबनीस. तिथं मंत्री पण म्हणू शकता तुम्ही. एक मंत्री होगा उसको अपन बोलेंगे सबनीस. और एक था वहां पर जिसका नाम था कारखानिस. ठीक है. उसका नाम क्या था? कारखानिस. ठीक है. एक था जिसका नाम क्या था बच्चों लोग? कारखानिस. अब ये कारखानिस का काम क्या है? कारखानिस का काम क्या था बच्चों लोग? फोर्ट के ऊपर म्हणजे गडावर जर समजा जेवण कमी पुरतंय की जेवण नाहीये किंवा आपल्याकडे जर समजा तोफच्या गोळा संपल्यात, गोळा असतो ना, तोफचा गोळा संपलाय किंवा तोफ कमी आहेत, की महाराज आपल्याकडे गडावर तलवारी कमी आहेत, महाराज आपल्याकडे धनुष्यबाण वाले कमी आहेत, जो कुछ भी जो कम ज्यादा है वो देखने का काम कौन करने का? कारखानिस करने का. ठीक है. तो किले के ऊपर 3 लोग रहते थे. कौन से? किलेदार, सबनीस और कारखानिस. ये तीनों मिलकर पूरा किला हैंडल करते थे. समझ में आ गया? ओके. ओके. अब और एक छोटी सी बात थी. एक बुक लिखी थी संभाजी महाराज ने. संभाजी महाराज ने एक बुक लिखी थी जिसका नाम था बुद्ध भूषणम. बुक का नाम यहाँ पर लिख रहा हूं, ध्यान में रखने का. बुद्ध भूषणम. ठीक है. बुद्ध भूषणम. ये संभाजी महाराज ने बुक लिखा था. वो बुक के अंदर क्या था? शिवाजी महाराज के किल्लों के बारे में थोड़ा बहुत लिखा था. ठीक है. ये बस ध्यान में रखने का बच्चों, ये आपको कभी भी युजफुल आ सकता है. ठीक आहे. ठीक आहे. समजलं पोरांनो? पार्ट 3 आपला झालेला आहे. एकच शेवटचा पार्ट आपल्या या टॉपिकचा राहिला, तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊन येऊ. छोटासा पार्ट राहिलेला आहे. होप्स तुम्हाला लेक्चर खूप छान समजलं होय. याच्यामध्ये काही डाऊट्स तर नसतीलच. काय डाऊट्स असेल तर कमेंट करून मला सांगा. तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ. ठीक आहे. लाईक करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुमचं काय प्रतिक्रिया आहे या चॅप्टर बद्दल. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.